स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. प्रत्येक वर्षी नवीन नवीन देखावे घेऊन आम्ही तुमच्या समोर येत असतो. तीच परंपरा कायम ठेवून या वर्षी सादर करत आहोत नवीन देखावा. विषय आहे पर्यावरण. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. संत तुकाराम त्यांच्या या अभंगातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगतात. पण आज आपण पर्यावरणाचा विषय मागे सोडलाय का? आपल्याला याचा विसर पडलाय का? चला तर मग हाच विषय समजून घेऊयात. बोला गणपती बाप्पा मोरया. संत वाहते कृष्णामाई. खरच ही कृष्णामाई आता संत वाहतीये? नाही, अगदीच नाही. आता ती वाहतीये कचरा, गाळ, प्लास्टिक आणि विविध कारखान्यातनं निघणारं केमिकल. त्याचसाठी तिचा जन्म झाला होता. हे सगळं वाहून नेण्यासाठी निसर्गाने यासाठी त्याची निर्मिती केली होती? तर नाही. नदीचा उगम झाला होता प्रत्येक सजीवाची तहान भागवण्यासाठी. हो, हीच नदी जिने तुम्हाला आम्हाला आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आणि करत आहे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे पण ह्या सुगरणीला खोपा काढायला झाडे आता राहिली आहेत कुठे? या झाडांची संख्या, या जंगलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. माणसाने त्याच्या स्वार्थासाठी या झाडांची कत्तल करायला सुरुवात केली आहे. झाड झुडप जर बोलू लागली असती तर मला वाचवा, मला वाचवा असा टाह फोडून रडू लागले असते. खरच त्या सर्व सजीवांना जगवणाऱ्या पंचमहाभूतांचा आपल्याला विसर पडलाय, ज्यात हवा, वायू, पाणी, जल आणि जमीन यांचा समावेश आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी याचा सर्रास उपभोग घेत आहोत आणि त्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी काहीच करत नाही आहोत. चला तर मग या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण संकल्प करूयात. या सर्व पंचमहाभूतांना संवर्धित करण्यासाठी एकत्र मिळून प्रयत्न करूयात. झाडे लावूयात, झाडे जगवूयात, पाणी अडवूयात, पाणी जिरवूयात, गाड्यांचा वापर कमी करूयात, प्रदूषणाला आळा घालूयात. त्याचप्रमाणे सरकारने सांगितल्याप्रमाणे प्लास्टिक कमी वापरूयात आणि आपल्या या सर्व निसर्गाला संरक्षणासाठी मदत करूयात. चला तर मग बोला गणपती बाप्पा मोरया.